नमस्कार, मी योगिता उबाळे निरंतर वार्ताच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते। पाहूया काही ठळक घडामोडी। कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर यांच्या विशेष निधीतून रहेजा भारवानी कॉम्प्लेक्समध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असून कामाचे भूमिपूजन युवासेना अध्यक्ष लोकसभा कल्याण पश्चिम व मुरबाड विभागाचे प्रतीक प्रकाश पेनकर यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी प्रणव पेनकर, संतोष ढवळे, जितू पवार, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसैनिक, महिला आघाडी, स्थानिक रहिवासी हजर होते। हा एरिया म्हणजे रहेजा आणि भारवानी कॉम्प्लेक्समधला मुख्य रस्ता आहे। इथून आता थोडंसं ट्रॅफिकची जेव्हापासून समस्या निर्माण झाली तेव्हापासून हा मुख्य रस्ता म्हणूनच निर्माण झालेला आहे। इथून बाईकवर आणि तसेच स्टेशनला जाणारी सगळी लोक हे इथेच उतरून आता पायी चालत जातात। तसं बघत गेलं तर बरेच वर्ष झाली हा रस्ता कोणी नगरसेवक इकडे कुठल्याही आपल्या महापालिकेत नसल्यामुळे तर हा रस्ता बरेच वर्ष झाली प्रलंबित होता, खड्डे खूप पडलेले होते। तर आपण स्थानिक आमदार विश्वनाथदादा भोईर आणि तसेच रवीजी पाटील आणि अरविंदजी मोरे साहेब यांच्या पुढाकाराने आणि यांच्या आशीर्वादाने आपण त्यांनी फंड आपल्याला पास करून दिला आणि आपण हा रस्ता आज पूर्ण म्हणजे स्टार्ट टू एंडपर्यंत आपण हा डांबरीकरण आज करतो आहे। तसेच स्थानिक सगळे जेवढी लोकं आहेत, सगळे नागरिक आहेत, त्यांच्या हस्ते आज आपण हा भूमिपूजन सोहळा पार पाडला। पावसाने थोडेफार मध्ये आम्हाला काय म्हणतो थोडंसं होल्ड द्यायचं वेळ घेण्यात आला, पण आम्ही पावसाला न जुमानता आम्ही आमची कामं चालू ठेवतोय हेच आम्ही सांगू शकतो या टायमात। ब्युरो रिपोर्ट, कल्याण, निरंतर वार्ता न्यूज। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।